तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप भारी आहे, कारण मी तुम्हाला शिकवणार आहे निलंगा राईस कसं बनवतात. तर बघू शकता, सर्वात पहिलं सोयाबीन भाजी बनवण्यासाठी सोयाबीन भिजवलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेत आहे. आणि त्यानंतर बटाटे कटिंग केलेले आहे, ते बटाटे धुवून घेत आहे एकदम स्वच्छ. 3 वेळा पाण्यामध्ये धुतलेले आहेत मित्रांनो. मग नंतर कांदा कटिंग करून घ्यायचा, हिरवी मिरची देठ काढून घ्यायची आणि अशा प्रकारे कांदा कापलेला तळलमण्या फोडणीमध्ये टाकायचा. बघू शकता, एकदम जबरदस्त पूर्ण रेसिपी तुम्ही बघून घ्या. एकदम जबरदस्त रेसिपी आहे मित्रांनो. आणि ही रेसिपी ह्याच्यासाठी आहे की तुम्ही घरी पण निलंगा राईस बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने. तर बघू शकता, आपण त्यात गरम तेल झाल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे आणि सोबतच एकदम असं छान परतून घेत आहे. आणि याच्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. बघू शकता, हे अशा प्रकारे अद्रक लसूण एकदम गरम तेल झाल्यानंतर ह्याच्यानंतर थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. मग त्याच्यानंतर लाल मिरची पावडर बघू शकता, अशा प्रकारे लाल मिरची पावडर टाकायचं, कारण लाल मिरची पावडर तेलामध्येच टाकायचं आहे आपल्याला. एकदम जबरदस्त असं तडका बसतो आणि चटपटा होतं ह्याच्यामुळं. तर बघू शकता, हे अशा प्रकारे मग आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर मग बटाटे टाकत आहोत. बघू शकता, बटाटे कटिंग करून घेतले आहेत. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे लागणारे मसाले म्हणजे काय काय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे शेवटला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघून घ्या, कारण व्हिडिओच्या शेवटला सर्व गोष्टी मी तुम्हाला मेन वस्तू सांगणार आहेत, काय काय टाकतात त्यामध्ये आणि कशामुळं निलंगा राईस टेस्टी लागतो. तर बघू शकता, राईस टाकलेला आहे मित्रांनो. आणि हा 20 किलोचा बेत बनवत आहेत आणि त्याच्यामध्ये 2 किलो मसुरीची डाळ आहे मित्रांनो. एकदम भारी जबरदस्त निलंगा राईसची रेसिपी आहे. तर बघू शकता, हे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे उकळी आल्यानंतर हे तांदूळ टाकायचे असतात खऱ्या पद्धतीने. तर बघू शकता, हे अशा प्रकारे सर्व मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये मसाला. आणि व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला सांगणार आहे की मसाले मेन काय आहेत ते. तर ह्या साईडला बघू शकता, सोयाबीन बनवलेलं आहे. सोयाबीनची भाजी ह्या साईडला भरपूर चालते आणि टेस्टी पण लागते. बघू शकता, आता हे मसाले बघू शकता, हे खरंच खूप भारी आहे रेसिपी. तर मित्रांनो, आपण सांगणार आहे त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे. आणि मेन मसाले लागणारे म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. खडा मसाला जो आहे, सर्व खडा मसाले, दालचिनी आली, काळी मिरी आली, इलायची, लवंग, हे सर्व एकदम बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये. आणि ते फोडणी देताना टाकायचं आहे, कारण त्याच्यामुळंच निलंगा राईस टेस्टी लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलर टाकायचा, थोडाफार कलर टाकल्यानंतर असा कलर येतो. बघू शकता, थोडासाच कलर टाकल्यानंतर असा झालेला आहे कलर. जास्त कलर नका टाकू, जास्त रेड नाही करायचा, पिवळा करायचा कधी पण. बघू शकता, अशा प्रकारे रेसिपी देणं चालू आहे मित्रांनो. आणि भली मोठी गर्दी आहे आणि यांच्याकडे 20 रुपयाला फक्त निलंगा राईस आहे. आणि खाण्यासाठी बघू शकता किती प्रचंड गर्दी होते. तर आपण सकाळी 11 वाजता आलेलो आहोत, 12-12:30च्या नंतर. तर इथे थांबायला वेळ नसतो, अशी मोठी गर्दी असते. बघू शकता, लोकांनी यांनी प्लेट सर्व करणं चालू केलेले आहेत. बघू शकता, एकदम जबरदस्त गरमागरम निलंगा राईस खाण्यासाठी. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला परत भेटू नवीन व्हिडिओसोबत. तरी तुम्हाला मसाले सांगायचे विसरले. तर मित्रांनो, हे मसाले जे आहेत, खडा मसाला टाकायचा आपल्याला त्यात. खडा मसाला पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, भाजून बारीक करून घ्यायचं. मग फोडणी देताना टाकायचं, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची, कस्तुरी मीठ टाकायची, हिरवी मिरची आणि हळदीचा वापर कमी करायचा. थोडाफार केलं तर चालतं याच्यामध्ये. टमाटर नाही वापरलं, तुमच्या पद्धतीनं तुम्ही टमाटा पण वापरू शकता ह्याच्यात.